आणि कार्य याच्यावर चर्चा होणार नाही. मला एक ज्ञान आहे, मी त्या विषयावर चर्चा करणार नाही. हा झाला पहिला प्रश्न. विषय क्रमांक 5, सर्वसाधारण सभा दिनांक 7/4/2026 बाबत आपल्या दालनामध्ये, नगराध्यक्ष दालनामध्ये नगराध्यक्ष, मी स्वतः व सन्मानित सदस्य निशांत पाटील तिघात चर्चा झाल्याप्रमाणे सदर बाजार येथे स्पंदन हॉस्पिटल समोरील उद्यानात भीमाई आंबेडकर व परवेज जोरात फील्ड मार्शल माणिक शाह यांचे नाव देण्याचे ठरले असताना अचानक सूचनेत बदल करण्याचे कारण काय? हा दुसरा प्रश्न. तिसरा, वरील उद्यानास इतर व्यक्ती व संघटनांनी वेगवेगळी नावे सुचवली असताना त्याचा उल्लेख का झाला नाही टिप्पणीमध्ये? तसंच ती पत्रे नसीमधून 1 महिन्यासाठी गायब का करण्यात आली? गायब करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहात का? वरील प्रश्नाची विस्तार उत्तरे खुलासा मिळावा. तसेच सभेपुढे विषय क्रमांक 5ची संपूर्ण नसती व बांधकाम विभागाची 12वी सभागृहात उपलब्ध असतात. तुम्ही 2 मिनिटं बोलायला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्व नगरसेवक, सभापती, सुज्ञ नागरिक आणि या सभागृहात जे काही चालतं ते सर्व सातारकरांना दाखवणारे, माहिती करून देणारे असे सर्व माझे पत्रकार बंधू, सर्व नगरसेवकांनी मी आज सांगतो की थोडं बारकाईने ऐका आणि माझं काही चुकत असेल तर मला पण सांगा. 5-6 महिन्यापूर्वी ज्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये आपण सर्व नागरिकांसमोर सामोरे गेलो, सर्वांची उमरे झिजवली, सर्वांना आपण विनंती केली. सर्व सातारकरांनी प्रत्येक वार्डात आपल्याला फार अपेक्षेने निवडून दिलेलं आहे. का निवडून दिलेलं आहे? तर सातारा नगरपालिकेत जाऊन या घटनात्मक न्याय मंदिरात, या सभागृहात येऊन आपले प्रश्न मांडण्यासाठी, आपले प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला सर्वांना निवडून दिलेलं आहे. आता गेल्या महिन्यात 2 तारखेला स्टँडिंगची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये 20-22-25 विषय झाले आणि सर्व विषय मंजूर झाले म्हणून असं मीटिंगमध्ये पदाधिकाऱ्यांनी सांगितले, बोलले. स्टँडिंगची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आमच्या भगिनी मॅडम प्रश्न वाचत होते. प्रश्न क्रमांक 3 ॲडव्होकेट बनकर म्हणत होते, चला पुढे पुढे घ्या, मंजूर, पुढे मंजूर, पुढे मंजूर, पुढे. सन्माननीय अध्यक्ष, आता त्या नगरपालिकेत बनकरांची हुकुमशाही आली का? आणि हुकुमशाही बंद कधी होणार? आताच महाराज साहेब बोलत होते, त्यांच्या प्रश्नाला उत्तर सन्मान्य अध्यक्ष तुम्ही पीठासीन अधिकारी म्हणून तुम्ही द्या, आम्हाला मान्य. पण मध्ये सुटणार, बनकर बोलणार, काय अधिकार बनकरांना बोलायचा? कोण आहे बनकर? स्वतःला सगळे समजतात बनकर. माझी हिंदीतच भाषा आहे, तुमची हुकुमशाही चालली. माझा आरोप आहे सन्मान्य अध्यक्ष, माणसाची हुकुमशाही चालू आहे. कुठल्याही नगरसेवकाला बोलून देत नाही. सन्मान्य अध्यक्ष, तुम्ही पीठासीन अधिकारी आहे, तुम्ही बोला, तुम्ही बोला. माणसाची हुकुमशाही. शहराचे उपनगराध्यक्ष या महाराष्ट्र नगर पंचायत वाहतुकीची नगरीच्या नियमात उपनगराध्यक्षांना काय अधिकार आहे मला सांगा. मला न्यायापुढे कुठेही काही पुस्तक देतो मला सांगा. नगर सन्मान्य मुख्याधिकाऱ्यांनी सांगावं. सर्वांना अधिकार दिलेले, प्रत्येक काही अधिकार नाही त्यांना.
हुकुमशाही का ही हुकुमशाही का कायदा मला पण मग दाखवा या कायद्यात पुस्तक आधीने सन्मान्य अध्यक्ष बाळासाहेब विनंती सभेचे कामकाज विनंती आता एक मिनिट बघतो मी सभेचे कामकाज कसे चालवावे माझ्याकडे पुस्तक आहे मी पण वाचून आलोय सगळ्यांना काय कायदा करा ना मला ती दाखवा तुम्ही काय यांची हुकुमशाही चालती अहो अशी कुठं चालत नसती विषय क्रमांक वाचायच्या आधी झालं बरं गे अरे विषय तरी समजू दे नगरसेवकांचं काय काम आहे नगरसेवकांचं काम आहे सन्मान्य अध्यक्ष प्रश्नावर चर्चा करणे हाय का नाही सभापती पक्षप्रमुख तुम्ही सांगा मुख्य अधिकारी तुम्ही सांगा काय लिहायचे जे काय काय देत मला सांगा त्या नगरसेवकांना चर्चा करणे त्याचे प्रश्न नोंदवणे त्याच्यावर मत आलं तर मत देणे मत मांडणं हा नगरसेवकाचा विषय प्रत्येकाला द्वारा चर्चा करायला मिळून चर्चा करतोय आमची खंत व्यक्त करतोय तुमच्या भावनात वाचलेले बस सन्मान्य अध्यक्ष ही हुकुमशाही आम्ही पुढच्या काळात चालून देणार नाही ही हुकुमशाही मोडीत काढणार आम्ही यांची स्वतःला शाने तुम्ही समजू नये बांधकामाचे अधिकारी तुम्ही जरा निधीला निर्णय दिला तर बोलावं यांनी उगाच शांतपणा करू नये बस एवढं बोलतो आणि मला जर काय नगरसेवकांनी जर वाटले मला पण तुम्ही सांगा ह्या कायद्यात काय अधिकार दिल्या आमच्या पण ज्ञानात भर पडत बसतो सन्मान्य अध्यक्ष तुम्ही 2 मिनिटं मला बोलायला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद राज्याला विशेष योजनांतर्गत कर्ज या योजनेनुसार पेट